साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. भरा फक्त 101 रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू. 0% बजाज फायनान्स उपलब्ध. सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम. ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध. गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. तालुक्यातील कुकडी लाभक क्षेत्रामध्ये पाण्याचा प्रश्न अखेर पेटल्याचं दिसतंय. शेतीला पाणी मिळत नाहीये. पिण्यासाठी पाण्याचं नियोजन करावं अशा मागण्या शेतकऱ्यांनी कुकडी कार्यालयाच्या समोर आक्रमक आंदोलन करून केले आहेत. संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांनी येथील कुकडी प्रकल्प विभागीय कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलं. या उपोषणात सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळालाय. शेतीसोबत तालुक्यातील 83 तलावांमध्ये पिण्याचं पाणी सोडावं अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मात्र त्याबाबत आमच्या हाती काहीच नाहीये. जिल्हाधिकारी निर्णय करतील तशी मागणी आम्ही त्यांच्याकडे पाठवली आहे असं सांगत कुकडीच्या अधिकाऱ्यांनी नियमावरती बोट ठेवलं. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कुकडी कालवा 110 किलोमीटरच्या खाली 5300 हेक्टर क्षेत्रासाठी 463 MCFT पाणी हे 6.5 दिवसामध्ये देण्याचा निर्णय झालाय. त्या दृष्टीनं जलसंपदा विभागानं नियोजन केलंय, पण चालू आवर्तनामध्ये टेलकडील शेतकऱ्यांना पाणी पोहोचलं नाहीये. त्यामुळे आंदोलनाचा भडका उडालाय. शेतकरी आक्रमक झाले आहेत. शिंदे यांनी श्रीगोंदा कुकडी प्रकल्प विभागीय कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलंय. आंदोलनामध्ये बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्यासह नाना कोथंबिरे, शहाजी खेतमाळी, सुधीर खेडकर तसेच गौतम खेतमाळीस, गोरख आळेकर, बापू सिदनकर, संजय खेडेकर तसेच विजय शेंडगे, सुदाम खामकर, विलास रसाळ, संतोष शिंदे आदी सहभागी झाले होते. शेलार म्हणालेत की सध्याचं आवर्तन ना शेतीला ना पिण्यास अशी अवस्था निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विचारात घेऊन याच आवर्तनाचा कालावधी वाढवून तलावामध्ये पाणी सोडण्याची गरज आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आम्ही आवर्तनाचं नियोजन करत आहोत. वाढीव पाणी मिळालं तर त्याचं नियोजन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करू असे कुकडी विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बबन वाळके यांनी म्हटलंय. जे आंदोलन झालं इथं कुकडी पाटबंधारे विभाग ऑफिसमध्ये, त्याबाबत मी आपणास हे सांगू इच्छितो की तालुक्यात लोकांची पाण्याची मागणी आहे आणि त्या मागणी संदर्भात मी त्यांच्या मागणीप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे. जर पाणी वाढून मिळालं तर मी शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतो. नमस्कार. आज या ठिकाणी नानासाहेब शिंदे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांनी कुकडीच्या पाण्यामध्ये झालेला जो काय शेतकऱ्यांवरती श्रीगोंदा तालुक्यातला अन्याय 12 नंबर चारीने 132च्या बाबतीत झालेला अन्याय, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी या ठिकाणी उपोषणाची नोटीस देऊन उपोषणाला बसलेले होते. या ठिकाणी येऊन कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता कालवा सल्लागार समितीमध्ये ठरलेलं जे पाण्याचं वाटप आहे ते श्रीगोंदा तालुक्यासाठी 6.5 दिवस ठरले. हाच खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुक्यावर पहिल्यांदा अन्याय झाला आणि म्हणून या 6.5 दिवसामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या फळबागा आणि उभी पिकं जगूच शकत नाहीत अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून मग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा हा विषय आहे हे लक्षात आल्यानंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांशी मी बोललो. त्यांना मी ही सगळी इथली परिस्थिती अवगत केली. त्यांनी सांगितलं आचारसंहिता असल्यामुळे थेट मला आदेश तर काढता येणार नाहीत, परंतु मी त्यांच्या एक लक्षात आणून दिलं की नेहमी आम्ही उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचे असणारे स्रोत जे आहेत त्या स्रोतमध्ये आम्ही पाणी घेत असतो. यावर्षी या 6.5 दिवसामध्ये फळबागाच भिजणार नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचे स्रोत जे आहेत त्याला जर पाणी घेतलं नाही तर या ठिकाणी या तालुक्यात मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये आत्ताच तसं तर पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे, पण मे आणि जूनमध्ये पाण्यासाठी शासन देखील टँकर पुरवू शकणार नाही इतकी दुर्दैवी अवस्था आमच्या या ठिकाणी तालुक्याची होणार आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मला म्हटले तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी या विषयात बोललात का? तर मी अगोदर बोललेलो होतो त्याची कल्पना त्यांनी दिली. त्यांनी ते पण म्हटले की मी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्या पद्धतीनं आता यंत्रणा बऱ्यापैकी फास्ट झाल्याचं लक्षात येतं आहे. 3 दिवस किमान मी तशी 5 दिवसाची मागणी केलेली आहे की 5 दिवस पाणी वाढवून या ठिकाणी मिळालं पाहिजे.
आत्ता जे येडगाव धरणामध्ये पाणी आहे ते 5 दिवस पुरेल एवढं पाणी आहे आणि वरनं जर काही पाणी घेतलं आणि जर येडगाव धरणाचं पाणी जर 5 दिवस श्रीगोंदा तालुक्यात ठेवलं तर उभी असणारी फळबागा आणि पिकं जगतील आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीचे जेवढे स्रोत आहेत ते सगळे स्रोत जर भरले तर हा उन्हाळा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे सगळं घडायचं असेल तर 5 दिवस पाणी आता या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात वाढवून मिळणं आवश्यक आहे. आता त्या बाबतीत युद्ध पातळीवरती शासकीय पातळीवरती प्रयत्न सुरू झाल्याचं मला जाणवतं आहे आणि निश्चितपणानं त्याच्यातून त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्याला ते जर घडलं तर न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आता या ठिकाणी केलेला आहे. आणि नानासाहेब शिंदे यांनी जे उपोषण सुरू केलेलं होतं ही सगळी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांना उपोषणापासून परावृत्त केलेलं आहे. कुकडी तालुक्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या कुकडीच्या पाण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागतो आहे. ही बाब मात्र दुर्दैवी आहे. याच्यामध्ये सपशेल प्रशासनाला हे कामकाज करण्यामध्ये किंवा कालवा सल्लागार समितीनं घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय कालवा सल्लागार समितीनंच गांभीर्यानं ते बैठक केलेली नाही आणि म्हणून श्रीगोंदा तालुक्यात उन्हाळ्यात हा अन्याय होतो आहे असं निश्चितपणानं घडलेलं आहे. मी नाना शिंदे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष. आज मी या ठिकाणी आमरण उपोषणाचं काल नोटीस दिलं आणि आज मी उपोषण केलं. त्यानंतर या ठिकाणी 132 वर्षे असंख्य शेतकरी या ठिकाणी आले आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या ठिकाणी आदरणीय घनश्याम अण्णा शेलार यांनीही या ठिकाणी येऊन मोलाचं काम केलं. या ठिकाणी माझा एक आरोप आहे की जे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत हे कुठंतरी कमी पडलेले आहेत. म्हणजे आमदार असतील खासदार असतील ह्यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून तालुक्यासाठी जास्तीत जास्त पाणी कसं येईल त्यासाठी प्रयत्न करावेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीणकुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.